मुलांना आज खरेदी विक्री कशी करायची आहे याची त्यांना तोंड ओळख होणार आहे। या निमित्ताने त्यांचं स्वतःचं अकाउंट काढून त्यामध्ये जे काही नफा होणार आहे त्याची सुरुवात कुठून तरी इथे होणार आहे। आज आपण जे फूड फेस्टिवल राबवलंय त्याचा असा हेतू आहे की मुलांना व्यवहार ज्ञान आलं पाहिजे, त्यांना उद्योग जगताची ओळखही आली पाहिजे। संपूर्ण शाळेचे सगळे पालक यासाठी गंभीरपणे साथ देतात, पाठिंबा असतो, त्यामुळे हे शक्य आहे। मस्त आहे, गणपतीतली आठवण आली लगेच। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आतापर्यंत आहेत ना बरेचसे महोत्सव बघितले, खाद्य महोत्सव तर बरेच बघितले, पण आत्ताचा जो खाद्य महोत्सव मी बघायला आलो किंवा ज्या ठिकाणी मला इन्व्हाइट केले तो थोडा वेगळा आहे। आजचा खाद्य महोत्सव एका इंग्लिश मीडियम स्कूलचा आहे। तर ही इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागर। त्यांच्या 3 शाखा आहेत, एक आहे वेळणेश्वरला, दुसरी आहे पालशेजमध्ये आणि तिसरी तालुका गुहागरमध्ये। तर ह्या ठिकाणी जो आजचा खाद्य महोत्सव होणार आहे तो पालक, विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्यामध्ये होणार आहे। तर तो काय आहे तो आपण जरा अनुभव घेऊया आणि त्याच्याबद्दल आपण आतमध्ये जाऊन थोडी चर्चा पण करूया। तर चला मित्रांनो, अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी सौ आसावरी श्रीरंग वराडकर आणि पूर्वाश्रमीची मी आसावरी ज्ञानेश्वर ठाकूर। आज आपण सगळे इथे फूड फेस्टिवल या कार्यक्रमासाठी जमलो आहोत। तर ह्या कार्यक्रमाचा असा उद्देश आहे की मुलांना त्यांचा सर्वांगीण विकास करण्यामागचा हा हेतू आहे। अभ्यास बरोबरच त्यांना ह्या इतरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे। आणि आज आपण जे फूड फेस्टिवल राबवलंय त्याचा असा हेतू आहे की मुलांना व्यवहार ज्ञान आलं पाहिजे, त्यांना उद्योग जगताची ओळखही आली पाहिजे, तसेच त्यांना हे मूल्य लहानपणीच आत्मसात करण्यासाठी शाळा जर सक्रिय असेल तर शाळेला सुद्धा पालकांचा चांगला पाठिंबा लागतो। या अनुषंगाने आम्ही अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवतो। आणि विशेष आणि एक गर्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण शाळेचे सगळे पालक यासाठी गंभीरपणे साथ देतात, पाठिंबा असतो, त्यामुळे हे शक्य आहे। अशाच प्रकारे आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो। गुहागर शाळा यावर्षी आमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे ह्या शाखेतसुद्धा आम्ही हे आनंदाने आनंद महोत्सव साजरा केलेला आहे आणि याला प्रचंड प्रतिसादही मिळालेला आहे। तसेच विशेष आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे गुहागरवासीय आणि गुहागरमधले उद्योजक यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य दिलेलं आहे। आणि हे सुंदर आणि छान शब्दामध्ये अनेक वर्ष शुभम साखरकर हे आमचं सगळं म्हणणं ह्या मीडियासमोर किंवा ह्या सोशल मीडियासमोर मांडत आहे, त्याचं सुद्धा माझ्या शाळेकडून विशेष कौतुक। तसेच सर्वांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि सगळे कार्यक्रम बघण्यासाठी आले किंवा पालकांनी मला सपोर्ट केला त्यांचे सगळ्यांचे आभार, धन्यवाद। मी नेहा दीक्षित। मॅडमचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे। मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी, मुलांमधले आतले गुण त्यांना विकास देण्यासाठी आणि त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या पाठीशी आम्ही असेच आहोत आणि मुलांना गुणांना वाव देण्यासाठी त्यांचं हे खूप खूप अभिनंदन। नमस्कार, मी विदुला मंदार पालशेतकर, आनंदी मंदार पालशेतकरची आई। माझी मुलगी किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागरमध्ये मी तिला घातला आहे आणि आसावरी मॅडमचे खूप आभार की त्यांनी आम्हाला इथे स्टॉल लावण्याची संधी दिली, ज्यातून मुलांना
आज खरेदी विक्री कशी करायची आहे याची त्यांना तोंड ओळख होणार आहे. या निमित्ताने त्यांचं स्वतःचं अकाउंट काढून त्यामध्ये जे काही नफा होणार आहे त्याची सुरुवात कुठून तरी इथे होणार आहे. त्यासाठी मी आसावरी मॅडमचे आणि किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागरचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी समीक्षा ओमकार वराडकर. माझी मुलगी प्रिशा ओमकार वराडकर हिने रेसिपी डेमध्ये सहभागी झाले. तर आमचं मेनू आहे गुलाबजाम. तसेच मी किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूलचे आभार मानते की त्यांनी आमच्या इथे बोलू सत्कार केला. तसेच मुलांना एक वेगळं एक मेनू म्हणून वेगळं पदार्थ वगैरे बनवण्याची जी कला सादर करण्याची आम्हाला हे केले, प्रोत्साहित केले, त्यांचे मी आभार मानते. मी पूजा विशाल ससाने. माझी मुलगी इरा विशाल ससाने या शाळेत शिकत आहे. नर्सरी क्लासमध्ये ती किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते. मॅडमने ही चांगली संकल्पना राबवलेली आहे, आम्हाला आवडली. म्हणजे मुलांना यातून पदार्थाची ओळख होती आहे. परत त्यांना वेगवेगळ्या टेस्ट करायला मिळतात पदार्थ. आणि आम्ही यामध्ये व्हेजिटेबल अप्पे बनवलेले आहेत आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यासाठी सगळ्यांना आवडलं आहे पण. आणि माझी मुलगी पण खूप एन्जॉय करते आणि शाळेनेही खूप चांगली संकल्पना राबवली. त्याबद्दल आसावरी मॅडम आणि शाळेतल्या बाकीच्या तिच्या शिक्षकांचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू. माझं नाव अन्वी अक्षय गुडेकर. माझ्या मुलाचं नाव अंशुल अक्षय गुडेकर. शाळेचं नाव किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागर. आम्ही आज या कार्यक्रमानिमित्त ही गाजराच्या वड्या, बीटच्या वड्या आणि खजूर शेंगदाणा बर्फी, तिळाचे लाडू असे पदार्थ बनवलेले आहेत. हे पदार्थ हे अत्यंत पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी. लहान मुलांना आता फास्ट फूड खायची सवय झाली आहे, पण ते सोडून त्यांना हे असे पौष्टिक पदार्थ जर दिले तर त्यांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. त्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता. आणि त्याचबरोबर माझ्या मुलाला या लहान वयातच मॅनेजमेंटची सवय किंवा एखादा पदार्थाची विक्री आपण कशा प्रकारे करतो हे सुद्धा त्याला समजलं. वेगवेगळ्या पदार्थांची, त्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची त्याला ओळख झाली. आणि या शाळेच्या निमित्ताने आम्हालासुद्धा या कार्यक्रमात सहभागी होता आलं. त्याबद्दल मी शाळेचे पण खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. माझं नाव सिया सिद्धेश्वर गुडेकर. माझा मुलगा साई सिद्धेश्वर गुडेकर हा किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागर यामध्ये प्ले ग्रुपमध्ये शिकतो. आज मी थालीपीठ हा पदार्थ बनवला आहे. हा फूड फेस्टिवल घेतल्यामुळे मुलांना एखाद्या पदार्थाची ओळख समजते. त्या पदार्थामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात, ते कोणत्या दराने विकले जावे आणि त्यापासून आपण कसे आपण शिकू आणि कमवू शकतो ह्याचं मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे हा उपक्रम राबवल्याबद्दल मी शाळा किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूल गुहागर आणि सौ आसावरी मॅडम आणि बाकीच्या सर्व शिक्षिका यांचे आभार मानते. आता या महोत्सवामध्ये ना माझं पण मन राहिलं नाही, म्हणून म्हटलं की आपण पण काहीतरी घेऊया. सो बेसिकली सगळे बाकीचे आयटम्स आहेत ना तर ते आपल्याला इथं खायला मिळतात. पण आता असा एक पदार्थ घेतला आहे जो आपल्या इकडचा नाही, बिहारचा आहे. सो बिहारचा लिट्टी चोखा म्हणून काहीतरी फेमस पदार्थ आहे, तर तो आपण आता ट्राय करतो. मस्त टेस्ट आणि काहीतरी वेगळं खायला ह्या निमित्तानं भेटलं. आत्ता मी ह्या ठिकाणी थालीपीठ, माझ्या आवडीचे मोदक, म्हणजे तर हे काय आहेत कटलेट आहेत आणि इकडे कोथिंबीर वडे. आता मी आज आहे ना मोदक ट्राय करतो, मग बाकीचं काय. मस्त आहे, गणपतीतली आठवण आली लगेच. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलात किड्स लाईफ इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी केलेला एक छोटे छोटे स्टॉल टाकले होते आणि तो खाद्य महोत्सव आपण आज बघितला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.